फार्मसीच्या खाद्यजत्रेची भनक लागल्याबरोबरच केलं की लेक्चर बंक. निघाली आमची अगं बाई, मुकडी एवढी गर्दी कशाची? तंजाबाईला टिकली लावायची. घेतला की मग मी पुढाकार. निशाणा चुकला ना. मग काय झालं? मग उतरवली की दुसऱ्या सैनिकाला मैदानात. घेतली की मी शस्त्ररूपी टिकली हातात. अंदाज लावता लावता चुकला हिचा निशाणा आणि येऊन ठेपली बाउंड्रीवर. हमारी इज्जत अब दाव पे लगी थी. और हमारा आखरी सैनिक ही बचा था. बघतेच आता कशी नाही लागत ही टिकली. मग टेकवली की टिकली तंजाबाईच्या टकलीवर. हमारी विजय का जश्न मनाते हुए. गोळ्या बनवणारे पोळ्या कशा बनवतात तेच तेच बघायला गेलो. पोळ्यांना तर भारीच सजवलं होतं की. जो तुम खाओगे. बडा पछताओगे बडा पछताओगे. आता बारी आंबट गोडची. एक एक करून पाणीपुरी फस्त केली. मला तर खूपच आवडली. मी तर पिऊनच टाकली. मग म्हटलं चल एक सेल्फी तर काढूया. मग आलो यम्मी फूड रेसिपी स्टॉलला. हे तर आमच्या बजेटच्या बाहेर होतं. मग हळूच तिथून पळ काढली. मग आलो बाळूमामा नाश्ता सेंटरला. मग मागवले 3 वडापाव. भुकेलेल्या मंत्रासारखे त्यांच्याकडे बघतच बसलो. त्यांनी दिला एकच पेपर. म्हटलं नको, तिघीला 3 सेपरेट द्या बाबा. मग मी दिले सगळ्यांना वाटून एक एक वडापाव. मस्तपैकी वडापावचा आनंद घेत घेत कॅम्पसमध्ये सगळ्यांना ऑब्झर्व करत करत आम्हाला दिसला गरिबांचा लिंबू सरबतवाला. आणि मग गेलो काढवा भेळकडं. तिथेच आमचे संपले 100 रुपयाचं बजेट. आता म्हटलं जरा गाड्या फिरवून येऊया. मग काय ॲक्सिडेंटवर ॲक्सिडेंट करून आम्ही निघालो आमच्या क्लासच्या दिशेने. नक्कीच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.